फलंदाज ओव्हर द विकेट अटॅक करत आहेत सचिन. लेफ्ट आर्म आहेत यावेळेस. टॉप एज आणि डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. ते अकाउंट ओपन होत आहे. धाव खातं ओपन होताना एका धावेने. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा इथे सचिनचा. यावेळेस फटका चांगला आहे. दरम्यान फलंदाज मात्र इथे 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 3 धावा. सचिनचा पुढील चेंडू असेल यावेळेस मात्र एज आणि मोठा झटका बसतोय ते धामणी संघाला. गणेश इथे झेलबाद झालेत. चांगले फलंदाज झेलबाद झालेले आहेत ते गणेश. आणि नवीन फलंदाज कल्पेश लेफ्ट हँड फलंदाज. आणि काहीशी लेफ्ट हँड फलंदाजांना इथे साथ मिळते या ग्राउंडला. कारण हवेची दिशा पाहायला भेटली तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना लेफ्ट हँड साठी काहीच पोषक असं स्थिती वातावरण इथे. यावेळेस मात्र पंच इथे दिशा चेंडू घोषित करतायत. धाव संख्या होते ती 4 धावा. धाव संख्या होती ती 4 धावा. यावेळेस हवेत चेंडू झेल घेण्याच्या प्रयत्नात आणि उत्कृष्ट झेल पकडला येते. कल्पेश झेल बाद. चार षटकांचा सामना आहे. आणि पडझड पाहायला भेटते इथे. विकेट फेकतायत. यावेळेस कल्पेशची जागा घेते नवीन फलंदाज विलास. धाव संख्या होते 4. पहिले षटक चालू आहे आणि 2 गडी बाद. पुढील चेंडू असेल सचिनचा. यावेळेस मात्र किरण साठी. यावेळेस फटका उत्तम आहे ते. पॉइंटच्या शेतात चेंडू सीमारेषात पार होतोय. 4 धावा मिळत आहेत. 38 सर्कलचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज किरण. चांगलं क्रिकेट पाहायला भेटते किरणच्या माध्यमातून. धावसंख्या येते 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 8 धावा. येणारा पुढील चेंडू असेल षटकातला पहिला चेंडू सॉरी शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र फटका प्रयत्न होता इथे 38 सर्कल भेदण्याचा. 38 सर्कल भेदू शकले नाही आहेत फलंदाज. परिणामता इथे झेल बाद होऊन परतताना येते किरण.
किरणची जागा किरणची जागा घेते नवीन फलंदाज निलेश. अजूनही मात्र इथे पडझड सुरूच आहे. 8 धावा झाल्या, जवळजवळ 3 खेळाडू बाद. षटक क्रमांक पहिले संपुष्टात आले, जवळजवळ 3 गडी बाद, 8 धावा. दहिगाव 20 संघाकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज अरविंद. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत विलास, सॉरी निलेश. अरविंदचा चेंडू असेल निलेशसाठी. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट खराब क्षेत्ररक्षण होत इथे, देऊन जाईल 4 धावा. धावसंख्या 4 ने भर होईल. धावसंख्या होते ती 12 धावा. पुढील चेंडू असेल अरविंदचा आणि खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा भेटला प्रतिस्पर्धी संघाला. 4 धावा. यावेळेस मात्र उजव्या स्टिकच्या पाय चेंडू पिच झालाय. पंचांचा इशारा येतो इथे. दिशांन चेंडू अवांतर अशी 1 धाव मिळते. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 13 धावा. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. आणि निर्दोष चेंडू पाहायला भेटला इथे. धावसंख्या होते ती 15 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल अरविंदचा. फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत निलेश. यावेळेस जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे. झेल घेण्याच्या प्रयत्नात झेल काही ते टिपता आला नाहीये. फलंदाज मात्र 2 धावा इथे कंप्लीट करतायत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होते ती 17 धावा. यावेळेस पुन्हा एकदा लावून ती कार्पेट, परंतु 1च धाव इथे समाधानी. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 18 धावा. अरविंदचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला ते विलास, परंतु इथे टॉपेज आणि झेल बाद झालेले आहेत. विलास 4था झटका बसतो इथे.
धावसंख्या होते ती 18 धावा, 2 षटक समाप्त झालेले आहेत इथे. 4 गडी बाद 18 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. जवळजवळ 12 चेंडू. या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतायत? यावेळेस मात्र मैदानात जोडी असेल निलेश आणि सूरज. तर मात्र स्फोटक असे फलंदाज सूरज मैदानात. दरम्यान स्ट्राईक एंडला फलंदाज असतील निलेश. गोलंदाजी मार्कवर सजवताना गोलंदाज केतन. ओव्हर द विकेट अटॅक करत आहेत केतन. केतनचा पहिला चेंडू असेल निलेशसाठी. यावेळेस जोरदार फटका आहे. हवेत चेंडू आहे. चेंडू मात्र नो मॅन्स मध्ये लँड होत नाही ते. दरम्यान तर फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होते ती 20 धावा. धावसंख्येत मात्र इथे भर झाली आहे 2 धावेची. धावसंख्या होती ती 20 धावा. दरम्यान केतनचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा निलेशसाठी. यावेळेस फुल टॉस चेंडू. योग्य ट्रीटमेंट पाहायला भेटते निलेशच्या माध्यमातून. भिरकावून दिला चेंडू डीप रिजन मध्ये 6 धावेसाठी. काय फटका पाहायला भेटतोय निलेशच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने भर होते. धावसंख्या होती ती 26 धावा. यावेळेस मात्र धावांची गती इथे वाढते. काय फटका पाहायला भेटला निलेशच्या माध्यमातून. टॉस चेंडू पुढे पुढे ट्रीटमेंट. दरम्यान षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा केतनचा. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटलाय गोलंदाज केतन. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा केतनचा. यावेळेस मात्र फलंदाज बीट. एक फटका पाहायला भेटला होता 6 धावा. त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडू डॉट. पुढील चेंडू असेल केतनचा पुन्हा एकदा निलेशसाठी. यावेळेस मात्र पॉइंट रिजन मध्ये चांगलासा झेल पाहायला भेटलाय. 5वा झटका बसतोय. विजय यांच्याकडनं सुंदर असा झेल पाहायला भेटला. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सूरज. यावेळेस फटका उत्तम आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम होते. फलंदाज मात्र 1 धाव कंप्लीट करतायत. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होती ती 27 धावा. शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये कुठे फटके मारण्याचा मनसुबा असेल दोन्ही फलंदाजाचा.
मोठं टार्गेट ठेवण्याचं लक्ष असेल. पाणी घेऊन जायचं आहे 12th मॅन. शेवटचं षटक हाताळताना गोलंदाज राहुल. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहेत सूरज. सूरज आणि प्रदीप. धामणी संघासाठी जोडी. राहुल षटकातला पहिला चेंडू घेऊन जाईल सूरजसाठी. फुलटॉस चेंडू आणि त्याला योग्य ट्रीटमेंट पाहायला भेटले फलंदाज सूरजच्या माध्यमातून. विरकावून दिला चेंडू 6 धावेसाठी. वॉट हिट आउट ऑफ द पार्क. फटका दर्जेदार जाईल षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा राहुलचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. फायलेच्या क्षेत्रात चेंडू जातोय. दरम्यान तर काहीच इथं थांबल होतोय क्षेत्ररक्षक. फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या 2 ने भर होईल. धावसंख्या होते ती 35 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा सूरजसाठी. यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढलाय चेंडू पहिल्याच्या क्षेत्रात. पुन्हा एकदा थांबले पाहायला भेटते ते. दरम्यान तर फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या 2 ने भर होईल. धावसंख्या होती 37 धावा. अजूनही षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतायत फलंदाज. किती धावांचं टार्गेट असेल येणारे 3 चेंडू सांगून जाते. दरम्यान फलंदाजी मार्ग सज्ज होताना पुन्हा एकदा येते सूरज. यावेळेस मात्र फलंदाज त्रिफळाचीत. झटका बसतो इथे धामणी संघाला.
यापुढील सामना होईल दोस्ती स्पोर्ट्स वर्सेस विंचूपाडा. दोन्ही संघाचे संघनायक सॉरी षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चेंडू. इथे कोणत्याही धावा जमवल्या गेलेल्या नाहीयेत. धावसंख्या स्थिर होते ती 37 धावा. यावेळेस मात्र पंच इथे नो चेंडू घोषित करतायत. डिक्लेअर झोनकडे चेंडू झालाय, गेलेला आहे इकडे. 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या होती ती 39. यावेळेस मात्र फलंदाज दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवत आहे ते आणि फलंदाज धावचित. एकच धाव मिळते. या एका धाव संख्या होते ती 40 धावा. 41 धावांचं टार्गेट असेल. पुढील सामना होईल आंबिवली वर्सेस दोस्ती स्पोर्ट्स. दोस्ती स्पोर्ट्स वर्सेस आंबिवली यापुढील सामना आहे. धन्यवाद डीजे योगेश. फलंदाज दहीगाव बी संघाचे फलंदाज. 41 धावांचं टार्गेट असेल. असेल नव्हे तर आहे. पुढील सामना होईल दोस्ती स्पोर्ट्स वर्सेस आंबिवली. आणि 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी जात आहेत फलंदाज सलामीचे शिवग आणि सचिन. दहीगाव बी संघाकडनं. दरम्यान स्ट्राईक गोलंदाज अविनाश.
स्ट्राईक एंडला सज्ज आहेत फलंदाज सुयोग. षटकातला पहिला चेंडू असेल अविनाशचा सुयोगसाठी. यावेळेस फटका उत्तम आहे. चेंडू हवेत आहे. झेल काही ते टिपता आला नाहीये. एक संधी निर्माण केलेली होती गोलंदाज अविनाश यांनी, परंतु संधीचं सोनं काही ते करता आले नाहीये. सूरजच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप झालाय. येणारी वेळ सांगून जाईल या झेलचं काय महत्व होतं. पुन्हा एकदा इथे यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु पूर्ण करतायत धाव. धावसंख्या होती ती 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज सुयोग. दरम्यान नाणेफेकीचा कौल झाला दोस्ती स्पोर्ट्स वर्सेस आंबिवली आणि टॉसचा बॉस झाला तो दोस्ती स्पोर्ट्स संघ. यावेळेस हवेत चेंडू आहे. झेलबाद होतोय फलंदाज सुयोग. यावेळेस सुयोगची जागा भरून काढतील केतन. 4 चेंडू 4 धावा सोफार. अविनाशच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन जातील फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज केतन. यावेळेस मात्र खेळून काढलाय चेंडू. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र यशस्वीरित्या फलंदाज एक धाव कंप्लीट करतायत. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती ती 5 धावा. फलंदाजी मार्कवर सज्ज होताना सचिन. यावेळेस चेंडू काय बॅटवर घेता आला नाही फलंदाजाला. दरम्यान निर्धावसा चेंडू पाहायला भेटतंय. धावसंख्या स्थिर 5. चांगलं षटक पाहायला भेटलं अविनाशच्या माध्यमातून. केवळ 5 धावा प्लस एक गडी बाद करण्यात यशस्वी. आता मात्र समीकरण येत आहे. जवळजवळ 18 चेंडू आणि धावा हव्यात त्या 35. सॉरी 36 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू 36 धावा. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर जवळजवळ 18.00च्या स्ट्राईक रेटने त्या धावा जमवाव्या लागतील तर इथे विजय होऊ शकतो दहिगाव बी संघ. अठरा चेंडू मध्ये 36 धावा ते जमवायचे आहेत दहिगाव बी संघाला. तसेच तेवढ्याच धावा ह्या रोखायच्या आहेत प्रतिस्पर्धी धामणी संघाला. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना धामणी संघाकडनं विलास फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत केतन. हवेत चेंडू आहे ते
यष्टीरक्षक गणेशच्या माध्यमातून ते सुंदरसा झेल पाहायला भेटलाय. यावेळेस मात्र गोलंदाजी मध्ये कायसा व्यत्यय येते. गोलंदाज विलास पहिल्या चेंडूवर गडी झेलबाद झालाय तो केतन. केतन यांची जागा भरून काढतील नवीन फलंदाज विजय. यावेळेस सचिनसाठी पुढील चेंडू असेल. पंच मात्र इथे दिशांन चेंडू घोषित करतायत. टू फार अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. डेफिनेटली इट्स वाईड बॉल. पुढील चेंडू असेल विलासचा पुन्हा एकदा सचिनसाठी. पुन्हा एकदा दिशांन चेंडू. लेथ मध्ये काय येते भरकटताना गोलंदाज आणि दिशांन चेंडू पाहायला भेटले. लगातार 2 धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 7 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा ते सचिनसाठी. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. धावसंख्या स्थिर 7. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा विलासचा सचिनसाठी. यावेळेस मात्र रूम बनवण्याच्या नादात ते पुन्हा एकदा निर्धास्त चेंडू पाहायला भेटलाय. लगातार 2 चेंडू वाईट पाहायला भेटले. त्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट. धावसंख्या ती 7. सचिन बघूया आपल्या संघासाठी ते. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू जातोय. फील्ड होतोय. उत्तमसा झेल पाहायला भेटतोय. कल्पेशच्या माध्यमातून ते सचिन झेलबाद होऊन परततोय. मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होताना लेफ्ट हँड फलंदाज विजय. आणि पोषक असं वातावरण आहे लेफ्ट हँड फलंदाजासाठी. निश्चितच हवेचा वेग दिशा पाहायला गेलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. जवळजवळ पॅसिफिक महासागराकडून अरबी समुद्राकडे वारे वाहताना दिसत आहेत. चांगली संधी आहे लेफ्ट हँड फलंदाजासाठी. यावेळेस प्रहार पाहायला भेटतोय विजयच्या माध्यमातून. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव मिळते. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 8 धावा. तर मात्र समीकरण येते 13 चेंडू 33 धावा. पुढील चेंडू असेल विलासचा. षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. राहुल साठी. यावेळेस स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. तर मात्र 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ती दहीगाव संघाला. दहीगाव बी. तसेच 12 चेंडू मध्ये जवळजवळ 33 धावा ह्या रोखायच्या आहेत प्रतिस्पर्धी
धामणी संघाला. अजूनही ते सस्पेन्स शिल्लक आहे. हु विल विन दिस मॅच? हा सामना कोण जिंकेल? 12 चेंडू 33 धावा. यावेळी गोलंदाजी मार्ग सज्जवताना गोलंदाज निलेश धामणी संघासाठी. लेफ्ट हँड फलंदाज विजय सज्ज आहेत. यावेळेस व्हेरिएशन पाहायला भेटलं इथे, परंतु फाईट लेग क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आहेत. तिथे 2 धावाचा ते हेतू पूर्ण केला तो फलंदाज विजयने. तिसऱ्या धाव्याचा मानस दाखवला होता नॉन स्ट्राईक फलंदाज राहुलने, परंतु 2 धाव समाधान होत आहेत फलंदाज विजय. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या होते ती 8 धावा. दहा धावा. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. वॉट अ फिल्डिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिल्डिंग पाहायला भेटले अविनाशच्या माध्यमातून. निश्चितच आपल्या संघासाठी जवळजवळ 2 धावा ते वाचू शकलेत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 12 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा निलेशचा विजयसाठी. स्फोटक अशी फलंदाज. यावेळेस व्हेरिएशन पाहायला भेटतंय. चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे जातोय. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 13 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा विजयसाठी. यावेळेस मात्र फलंदाज बीट होतय. धावसंख्या स्थिर 13. तर मात्र समीकरण येते 8 चेंडू 28 धावा. यावेळेस जोरदार प्रहार झेल घेण्याच्या प्रयत्नात सूरज. यावेळेस मात्र कोणती चुकी पाहायला भेटली नाहीये सूरज कडनं आणि झेल बाद घेण्यात यशस्वी गोलंदाज निलेश. झेल बाद झालेले आहेत. विजयची जागा भरून काढतील नवीन फलंदाज अमोल. दरम्यान पुढील चेंडू असेल निलेशचा. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू खेळून काढलाय स्वतः गोलंदाज. झेल घेताना इथे झटका बसतोय. इथे बॅक टू बॅक दुसरा राहुलच्या स्वरूपात. षटक संपतय.
6 चेंडू 28 धाव्यांची अजूनही गरज असेल विजयासाठी इथे दहिगाव बी संघाला. 6 चेंडू 28 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज कल्पेश. लेफ्ट हँड गोलंदाज तसंच राईट हँड फलंदाज. चेतन, अमोल आणि चेतन अशी जोडी मैदानात दहीगाव बी संघाकडनं. त्रैमा षटकातला पहिला चेंडू असेल. यावेळेस खेळून काढला येते डिक्लेअर झोनकडे चेंडू जात आहे. धावसंख्या एकने भर धावसंख्या होती ती 14 धावा. 5 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. एज अँड टेकन फलंदाज झेलबाद. 4 चेंडू 27 धावा. यावेळेस नवीन फलंदाज गौरव. अमोलची जागा घेतील. चार चेंडू 27 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल कल्पेशांचा. दरम्यान निर्धावसा चेंडू पाहायला भेटलाय. पुढील चेंडू असेल कल्पेशचा. यावेळेस जोरदार फटका होता. झेल सुद्धा होता परंतु झेल ड्रॉप झालेला आहे. पुढील चेंडू असेल कल्पेचा. यावेळेस मात्र चेतनसाठी. एकदा डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट बॉल आहे. आणि ते विजय संघ होतो तो धामणी. विजय संघाचं अभिनंदन तसेच प्रभू संघाचं कौतुक.